नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या YouTube चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आपण अत्यंत महत्त्वाच्या योजनेविषयी माहिती घेणार आहोत। योजनेचे नाव आहे पीएम विश्वकर्मा योजना। या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 3 लाख रुपये अधिक 15,000 रुपये आणि त्याचबरोबर बरंच काही लाभाच्या स्वरूपामध्ये मिळणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुम्ही पात्र आहात काय, आणखी कोणकोणते लाभ मिळणार आहेत या योजनेच्या अंतर्गत, तसेच आवश्यक कागदपत्रे काय काय लागणार आहेत, त्याचबरोबर अर्ज करण्याकरता महत्त्वाच्या लिंक्स कोणकोणत्या आहे याविषयी आपण जास्त वेळ न घेता महत्त्वाचे मुद्दे जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण सर्वांना विनंती आहे की जर तुम्हाला आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून अशाच पद्धतीची नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत योग्य वेळेमध्ये पोहोचू शकेल। चला तर मित्रांनो, आपण माहितीकडे वळूया। तर मित्रांनो, योजनेचे नाव आहे पीएम विश्वकर्मा योजना। ही योजना राबवल्या जात आहे सूक्ष्म, लघु और मध्यम उद्यम मंत्रालय म्हणजे मिनिस्ट्री ऑफ मायक्रो, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस MoMSME। आपण हे ऐकलं असेलच। तर सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत ही योजना राबवली जात आहे। तर या योजनेअंतर्गत लाभार्थी कोण कोण असणार आहेत याविषयी आपण माहिती घेऊ। लाभार्थी हा स्वयंरोजगार करणारा असावा, असंघटित क्षेत्रात हातांचा किंवा पारंपरिक साधनांचा वापर करून काम करणारा असावा। कोणकोणते उद्योग किंवा कोणकोणते काम करणारे लाभार्थी या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात याविषयी आपण आता माहिती घेऊया। सर्वप्रथम दिलेला आहे वूड बेस्ड म्हणजे लाकूड आधारित काही उद्योग आहेत किंवा कामं आहेत त्याविषयी। तर त्या अंतर्गत सर्वप्रथम येते कार्पेंटर म्हणजे सुतार किंवा वाडे। आपण महाराष्ट्रामध्ये सुतार म्हणतो किंवा वाडे म्हणतो, असे जे उमेदवार आहेत ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात। त्याचबरोबर बोट मेकर म्हणजे जे व्यक्ती बोट बनवतात ते व्यक्ती सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात। त्यानंतर आहे आयरन किंवा मेटल बेस्ड किंवा स्टोन बेस्ड म्हणजे धातू आधारित किंवा दगडावरती आधारित काम। त्यापैकी 3 नंबरचं काम आहे आर्मरर म्हणजे असे व्यक्ती जे स्वयंरोजगार करणारे कारागीर आहेत आणि विविध शस्त्रे यांचे उत्पादन किंवा दुरुस्ती करतात, उदाहरणार्थ तलवार, ढाल, चाकू वगैरे। त्यानंतर आहे ब्लॅकस्मिथ म्हणजे लोहार, जे व्यक्ती लोहार काम करणारे आहेत असे व्यक्ती लाभार्थी असू शकतात। त्याचबरोबर हॅमर अँड टूल किट मेक म्हणजे जे व्यक्ती स्वयंरोजगार करणारे आहेत आणि जे स्वतःच्या हाताचा किंवा पारंपरिक साधनांचा वापर करून काम करतात आणि ते धातूला गरम करून ठोकून फिटिंग हॅमरिंग करून त्या धातूपासून हॅमर म्हणजे हातोडे किंवा टूल बनवतात किंवा विविध शस्त्रे बनवतात, साधने बनवतात। आणि जे व्यक्ती असंघटित आहेत असे व्यक्ती सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात। त्यानंतर मित्रांनो लॉकस्मिथ म्हणजे जे व्यक्ती सेल्फ एम्प्लॉयड म्हणजे स्वयंरोजगार करणारे आहेत आणि जे रोडच्या बाजूला म्हणजे रस्त्याच्या बाजूला काम करतात, जे वारंवार भटकंती करून काम करतात आणि रस्त्याच्या बाजूला हाताचा आणि पारंपरिक साधनांचा वापर करून वेगवेगळे टूल्स किंवा साधनं बनवतात किंवा शस्त्रे बनवतात, जसं की कटर, हातोडी, निडल्स, थ्रेड्स वगैरे। अशा प्रकारचे व्यक्ती सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात। त्यानंतर मित्रांनो स्क्ल्प्टर म्हणजे मूर्तिकार किंवा स्टोन कार्वर म्हणजे दगड फोडणारे किंवा दगडांना आकार देणारे। तर अशा पद्धतीने जे उमेदवार मूर्तिकार आहेत किंवा दगड फोडणारे, ज्याला महाराष्ट्रामध्ये आपण वडार सुद्धा म्हणतो, असे उमेदवार सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात। त्यानंतर आहे गोल्डस्मिथ म्हणजे सोनार, जे व्यक्ती पारंपरिक साधनांचा वापर करून दागिने घडवण्याचा किंवा दागिने या क्षेत्रामध्ये काम करतात असे उमेदवार। त्यानंतर मित्रांनो क्ले बेस्ड म्हणजे मातीवर आधारित कुंभार, जे उमेदवार कुंभार आहेत जे मातीपासून भांडी घडवतात ते उमेदवार या योजनेचा लाभ घेऊ शकतात। त्यानंतर आहे लेदर बेस्ड, त्यामध्ये आहे कॉबलर म्हणजे चर्मकार, शूस्मिथ, फुटवेअर आर्टिस्ट म्हणजे जे उमेदवार चपला आणि जोडे शिवण्याचं काम करतात, चपला आणि जोडे बनवण्याचं काम करतात असे उमेदवार या योजनेचा लाभ घेऊ शकतात। त्यानंतर आहे आर्किटेक्चर किंवा कन्स्ट्रक्शन बेस्ड मध्ये मॅसन्स म्हणजे राजमिस्त्री, ज्याला आपण कारागीर म्हणतो किंवा मिस्त्री म्हणतो, असे उमेदवार जे घर बांधकाम करण्यामध्ये काम करतात ते उमेदवार सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात। त्यानंतर आहे अदर मध्ये बास्केट, मॅट, ब्रूम मेकर म्हणजेच जे आपण फळे बघतो, झाडू बघतो, ते झाडू बनवणारे व्यक्ती, त्याचबरोबर चटई किंवा बास्केट वगैरे असतात ते विणकाम करणारे व्यक्ती सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात। त्याचबरोबर आहे डॉल अँड टॉय मेकर ट्रेडिशनल म्हणजे जे पारंपरिक पद्धतीने खेळणी बनवतात किंवा बाहुले बनवतात असे उमेदवार सुद्धा। त्याचबरोबर आहे बार्बर म्हणजे न्हावी सुद्धा जे असंघटित क्षेत्रामध्ये काम करतात आणि जे पारंपरिक पद्धतीने काम करतात ते उमेदवार सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात। त्याचबरोबर गार्लँड मेकर म्हणजे मालाकार म्हणजे जे फुल व्यवसायामध्ये काम करतात, फुलांपासून हार, बुके बनवून विकण्याचं काम करतात असे उमेदवार सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात। त्याचबरोबर आहे वॉशरमॅन म्हणजे धोबी सुद्धा या योजनेमध्ये मोडतात। त्याचबरोबर आहे टेलर, जे शिवण काम करतात, कपडे शिवण्याचं काम करतात असे उमेदवार सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात। त्यानंतर आहे फिशिंग नेट मेकर म्हणजे जे व्यक्ती मासे मारण्याचे जाळे विणण्याचं काम करतात असे उमेदवार सुद्धा या योजनेमध्ये अर्ज करून लाभ घेऊ शकतात। पुढे बघूया मित्रांनो बेनिफिट्स अंडर पीएम विश्वकर्मा योजना म्हणजे पीएम विश्वकर्मा या योजनेचे फायदे काय काय आहेत अगदी शॉर्टमध्ये आपण जाणून घेऊ। सर्वप्रथम आहे रेकॉग्निशन म्हणजे पीएम विश्वकर्मा सर्टिफिकेट मिळणार आहे आणि त्याचबरोबर आयडी कार्ड सुद्धा मिळणार आहे। हे डिजिटल स्वरूपात सुद्धा असणार आहे
आणि भौतिक स्वरूपामध्ये सुद्धा तुम्हाला सर्टिफिकेट आणि आयडी कार्ड मिळणार आहे। या आयडी कार्डच्या अंतर्गत म्हणजे हा आयडी कार्ड असून तुम्ही विविध योजनांचा लाभ घेण्याकरता पात्र ठरणार आहात। त्याचबरोबर स्किल अपग्रेडेशन अंतर्गत तुम्हाला तुमची स्किल किंवा तुमचं काम करण्याची जी कला आहे ती अपग्रेड करण्याची संधी मिळणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला टूलकिट इन्सेंटिव्ह मिळणार आहे, म्हणजे तुम्ही ज्या कोणत्या क्षेत्रामध्ये काम करतात त्याच्याकरता काही अमाऊंट म्हणजे जवळपास 15,000 रुपये तुम्हाला तुमचे साहित्य घेण्याकरता मदत मिळणार आहे। त्याचबरोबर क्रेडिट सपोर्ट म्हणजे तुम्हाला 1 लाख आणि 2 लाख अशा पद्धतीने एकूण 3 लाखाचं कर्ज सुद्धा मिळणार आहे। त्याच्याविषयी सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेऊ। त्याचबरोबर इन्सेंटिव्ह फॉर डिजिटल ट्रान्झॅक्शन्स म्हणजे डिजिटल ट्रान्झॅक्शन करता तुम्हाला इन्सेंटिव्ह मिळणार आहे आणि तसेच मार्केटिंग सपोर्ट सुद्धा तुम्हाला मिळणार आहे। त्या अंतर्गत तुम्हाला पीएम विश्वकर्मा सर्टिफिकेट आणि आयडी कार्ड जे मिळणार आहे त्याविषयी जाणून घेऊ। जसं की आताच आपण सांगितलं की तुम्हाला या योजनेअंतर्गत पीएम विश्वकर्मा आयडी कार्ड आणि सर्टिफिकेट मिळणार आहे आणि त्या तुम्हाला युनिक डिजिटल नंबर सुद्धा क्रिएट केला जाणार आहे आणि तो तुमच्या सर्टिफिकेट वरती रिफ्लेक्ट होणार आहे। आणि या सर्टिफिकेटनुसार किंवा प्रमाणपत्रानुसार तुम्ही विश्वकर्मा म्हणजे या जगाचे निर्माते भगवान विश्वकर्मा यांच्या नावावरती या योजनेचं नाव ठेवलेलं आहे। म्हणजे जे विविध काम करतात म्हणजे जे काही निर्मिती करतात त्या लोकांकरता अशा पद्धतीने एक सर्टिफिकेट दिले जाणार आहे आणि या सर्टिफिकेट नंतर तुम्हाला या योजनेअंतर्गत किंवा इतर योजनेअंतर्गत विविध लाभ मिळण्याकरता पात्र ठरवले जाणार आहे। त्यानंतर मित्रांनो स्किल अपग्रेडेशन मध्ये काय असणार आहे ते बघून घेऊ। स्किल अपग्रेडेशन मध्ये स्किल असेसमेंट आणि बेसिक ट्रेनिंग पहिला मुद्दा आहे। त्या अंतर्गत तुम्हाला बेसिक ट्रेनिंग दिले जाणार आहे, त्याचबरोबर ऍडव्हान्स ट्रेनिंग सुद्धा दिले जाणार आहे, तसेच ट्रेनिंग स्टायपंड तुम्हाला मिळणार आहे। त्याविषयी आपण पुढे डिटेलमध्ये जाणून घेऊ की स्टायपंड किती असणार आहे आणि ट्रेनिंग किती दिवसाची असणार आहे। त्यानंतर आपण जाणून घेऊ टूलकिट इन्सेंटिव्ह मध्ये काय मिळणार आहे। तर जसं आताच सांगितलं तुम्हाला त्या अंतर्गत 15,000 रुपयापर्यंत अमाऊंट मिळणार आहे किंवा 15,000 रुपये मिळणार आहे तुम्हाला काही साधने विकत घेण्याकरता। म्हणजे जर तुम्ही पारंपरिक साधनांचा वापर करत आहात तर या पैशाच्या मदतीने तुम्ही नवीन पद्धतीचे साधनं घेऊन तुमच्या कामामध्ये तुम्ही त्याचा वापर करू शकता। तर मित्रांनो आत्ताच आपण कोणकोणते कारागीर किंवा कोणकोणते काम करणारे व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात हे आता बघितलं, तर आपण आता बघून घेऊया क्रायटेरिया म्हणजे पात्रता करता काय आवश्यक आहे। तर या ठिकाणी दिलेलं आहे उमेदवाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे आणि त्याचबरोबर त्यांच्या परिवारातील व्यक्ती 18 वर्षापेक्षा जास्त वयाचा असावा आणि जे काही कारागीर किंवा जे काही काम आपण आता सांगितलेले आहे त्या कामामध्ये इन्व्हॉल्व असावे। त्याचबरोबर अर्ज करण्याच्या दिवसापर्यंत मागील 5 वर्षामध्ये त्या व्यक्तीवरती पीएमईजीपी, पीएम स्वनिधी, मुद्रा किंवा अशा विविध जे काही स्कीम आहे यांचे लोन त्यांच्यावरती नसावे आणि त्याचबरोबर त्या परिवारातून फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल आणि त्या परिवारातील कोणताही फॅमिली मेंबर हा शासकीय नोकरीवरती नसावा। ही आहे पात्रता संबंधी काही अटी। या अंतर्गत काही महत्त्वाचे मुद्दे आपण जाणून घेऊ। स्किल असेसमेंट आणि बेसिक ट्रेनिंग मध्ये स्किल असेसमेंट विषयी काही मुद्दे दिलेले आहेत। ते तुम्हाला MoMSME जे डिपार्टमेंट आहे त्या अंतर्गत स्किल असेसमेंट करता मदत केली जाणार आहे तुमच्या स्किल अपग्रेडेशन करता। त्याचबरोबर तुम्हाला बेसिक ट्रेनिंग दिले जाणार आहे। ही कशा करता असणार आहे की जे विश्वकर्मा म्हणजे लाभ घेणारे लाभार्थी आहे जे विविध क्षेत्रामध्ये काम करत आहे त्यांची स्किल लेवल अपग्रेड होण्याकरता त्यांचा क्रेडिट सपोर्ट आणि म्हणजे त्यांच्या आर्थिक मदत मिळाल्यानंतर ते योग्य दिशेने योग्य पद्धतीने त्याचा वापर करावा याकरता त्यांचे बेसिक ट्रेनिंग घेतले जाणार आहे, त्यांचं नॉलेज वाढवण्याकरता आणि त्यांच्या कामामध्ये प्रगती येण्याकरता। ही ट्रेनिंग जी आहे ते त्यांच्या जिल्ह्याच्या हेडक्वार्टरमध्ये किंवा जवळच्या जिल्ह्यामध्ये किंवा इंडस्ट्रियल क्लस्टरमध्ये होणार आहे। ही बेसिक ट्रेनिंग असणार आहे जवळपास 40 घंट्याची, ती एकूण तुम्हाला घ्यावी लागेल 5 ते 6 दिवसाची। त्याचबरोबर बरेचसे काही मुद्दे आहे, तर आपण या ठिकाणी पूर्ण मुद्द्यांची माहिती द्यायला बसलो तर बराच वेळ होईल, त्यामुळे या सर्व महत्त्वाच्या लिंक्स तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जात आहेत। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही PDF डाउनलोड करू शकता। त्याचबरोबर विविध ज्या काही लिंक्स आहेत त्यावरती जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज सुद्धा करू शकता। त्याचबरोबर तुम्हाला बेसिक ट्रेनिंग बरोबर ऍडव्हान्स ट्रेनिंग सुद्धा दिले जाणार आहे। ही ट्रेनिंग असणार आहे 15 दिवसाची म्हणजे 120 तासाची आणि त्याचबरोबर महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला या ट्रेनिंग बरोबर ट्रेनिंग करता स्टायपंड सुद्धा मिळणार आहे। ते मिळणार आहे तुम्हाला प्रत्येक दिवसाकरता, म्हणजे जी ट्रेनिंग पहिली जी बेसिक आहे 5 ते 7 दिवसाची आणि दुसरी जी ऍडव्हान्स ट्रेनिंग आहे 15 दिवसाची, त्या प्रत्येक दिवसाकरता तुम्हाला 500 रुपये पर डे सुद्धा मिळणार आहे, ज्याला आपण स्टायपंड असं म्हणू। त्याचबरोबर तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो टूलकिट इन्सेंटिव्ह। ही टूलकिट इन्सेंटिव्ह म्हणजे तुम्हाला तुमचे काम करण्याकरता साधने घेण्याकरताची केलेली आर्थिक मदत, ती असणार आहे 15,000 रुपये। त्यानंतर अगदी महत्त्वाचा मुद्दा, या योजनेअंतर्गत तुम्हाला क्रेडिट सपोर्ट म्हणजे आर्थिक मदत दिली जाणार आहे, त्याविषयी अगदी थोडक्यात आपण जाणून घेऊ। यामध्ये तुम्हाला मित्रांनो एकूण लोन दिले जाणार आहे 3 लाख रुपये। ते दिले जाणार आहे तुम्हाला पहिल्या टर्म करता 1 लाख रुपये आणि दुसऱ्या टर्म करता म्हणजे दुसरं लोन मिळणार आहे 2 लाख रुपये। अशा प्रकारे तुम्हाला 1 लाख आणि 2 लाख एकूण असे 3 लाख रुपये लोन मिळणार आहे। आणि महत्त्वाचा मुद्दा, हे जे लोन तुम्हाला मिळणार आहे हे तुमचं जे 5 ते 7 दिवसाचं बेसिक ट्रेनिंग आहे हे कंप्लीट केल्यानंतर मिळणार आहे।
आणि सेकंड लोन सुद्धा तुम्हाला पहिलं लोन घेतल्यानंतर ते कशा पद्धतीने तुम्हाला मेंटेन केलं आहे, तुमचं डिजिटल ट्रान्झॅक्शन कशा पद्धतीने झालेलं आहे यावरती तुम्हाला मिळणार आहे. हे लोन कशा पद्धतीने असेल ते आपण बघून घेऊ. पहिलं लोन मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला 1 लाख रुपये, ते तुम्हाला परत करायचं आहे 18 महिन्यामध्ये. त्यानंतर दुसरं लोन मिळणार आहे 2 लाख रुपये आणि ते परत करायचं आहे तुम्हाला 30 महिन्यामध्ये. याकरता तुम्हाला फिक्स्ड असे 5% इंटरेस्ट लागणार आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला 18 महिने आणि 30 महिन्याच्या अंतर्गत 1 लाख आणि 2 लाख रुपये तुम्हाला परत करायचे आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आता पीएम विश्वकर्मा योजना या योजनेची डिटेल अशी माहिती बघितलेली आहे आणि या ठिकाणी तुम्ही www.pmvishwakarma.gov.in या वेबसाईट वरती येऊन या पेज वरती आल्यानंतर तुम्ही डिटेल माहिती घेऊ शकता आणि या ठिकाणी लॉग इन या पेजला क्लिक करून तुम्ही हे मोबाईल वरून सुद्धा करू शकता. लॉग इन या पेजला क्लिक करून तुमचं रजिस्ट्रेशन सुद्धा करू शकता. जर मित्रांनो तुम्हाला कशा पद्धतीने ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे याची डिटेल माहिती पाहिजे असेल तर कृपया तुम्ही कमेंट्स करा. लवकरात लवकर तुम्हाला कशा पद्धतीने ऑनलाईन अर्ज करायचा आहे हे लाईव्ह मध्ये दाखवलं जाईल. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच. लवकरच भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत. तर आशा करतो आपण सर्वांना पीएम विश्वकर्मा या योजनेची माहिती मिळाली असेलच. तर लवकरच तुम्ही या योजनेमध्ये अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद मित्रांनो.